अनुवाद याचा 15 अध्याय 10 वचन. तू हात घालशील त्या प्रत्येक कामात तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल. येस, आमेन. किती अद्भुत वचन दिलेलं आहे परमेश्वराने आपल्याला ह्या सुंदरशा दिवसासाठी. हो प्रियांनो, की परमेश्वर काय सांगत आहे की आपण ज्या काही कामामध्ये हात घालू तिथे परमेश्वर आपल्याला काय बरकत देणार आहे. तर इथे वचन कशाबद्दल सांगत आहे की आपल्याला दानधर्म करण्याबद्दल. हो, आपण एका हाताने जर दान टाकलं प्रियानो तर दुसऱ्या हाताला सुद्धा आपल्याला ते कळू नये अशा रीतीने आपल्याला काय दानधर्म करायचा आहे. मग ते आपण परमेश्वराच्या भांडारातच दान दशांश देणं नाही, तर इतरही गोरगरिबांना, जे भुकेले आहे, ज्यांना वस्त्र नाही आहे, त्यांना जरी आपण मदत केली तर आपल्याला त्याच पद्धतीने मदत करायची आहे. हो, कारण वचनच असं सांगत आहे आपल्याला की तुम्ही ज्या काही कामात हात घालणार तर तिथे परमेश्वर आपल्याला बरकत तर देणारच आहे ना. तर परमेश्वर इतकं अद्भुत आश्वासन जर आपल्याला देत असेल तर आपल्याला परमेश्वराने अगर देण्यालायक जर बनवलेलं आहे तर आपण का देऊ नये, का आपण इतरांची मदत करू नये, नाही का. आणि जेव्हा आपण एखाद्याला मदत करू ना तर तेव्हा प्रतिफळाची किंवा त्याच्याकडनं वापस मिळण्याची ही आशा नाही केली पाहिजे प्रियांनो. हो, कारण तसे तर जगिक पण लोक करतात ना. मग आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक राहणार आहे. तर त्यामुळे वचन काय सांगत आहे आपल्याला ते महत्त्वाचं आहे आणि आपण त्याचं पालन करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर परमेश्वराचं वचन असं सांगत आहे की जेव्हा आपण एखाद्याला मदत करू तेव्हा आपण काय प्रेमळ करणाने आणि निस्वार्थ भावनेने केली पाहिजे. हो, कारण त्याची परिस्थिती असो अगर नसो तर त्याने परत मिळावं ह्या अपेक्षा आपण नाही ठेवली पाहिजे. तर आपण काय मन मोठं करून त्याला दिलं पाहिजे, तरच परमेश्वर आपल्याला काय आपल्या प्रत्येक कामामध्ये तो काय बरकत देणार आहे. तर हे असं कोणीही जगिक आपल्याला देऊ शकत नाही प्रियांनो. इथे एकमेव परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आपण सहायता घेऊन जर आपण आपले कार्य सुरुवात केली, आपण एखादा व्यवसाय असू द्या, एखादं छोटं मोठं घरचं कार्य असू द्या, शिक्षण असू द्या, परीक्षा असू द्या, दिवसाची सुरुवात जरी आपण परमेश्वराच्या नावानेच केली पाहिजे आणि दिवसाचा शेवटही आपण परमेश्वराच्या नावानेच केला पाहिजे प्रियांनो. का तर वचनच आपल्याला सांगत आहे ना की आपण जे काही काम करू त्याच्यात परमेश्वराचा नावानं जर आपण सुरुवात केली, परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या नावे जर आपण ते सर्व गोष्टी अर्पण केल्या तर आपल्याला परमेश्वर यहोवा काय खूप अशी काय बरकत देणार आहे. आणि जिथं परमेश्वराचा हात आपल्यासाठी बरकतला उठला आहे ना प्रियांनो, तिथं कोणीही आपला हात धरू शकणार नाही. तिथं काय ते शक्ती सामर्थ्य असणार आहे. कारण निव्वळ शब्दाच्या द्वारे जर आकाश पृथ्वी निर्माण करणारा जर बाप असेल, आपला खुदा असेल पिता, तर आपण स्वतःला काय समजलं पाहिजे की अशा महान अशा पित्याचे आपण काय लेकरं आहोत, मुलगा आणि मुलगी आहोत प्रियांनो. तर त्यासाठी आपण काय परमेश्वराच्या वचनावर चालण्याचा पूर्ण प्रयत्न करणे आणि प्रत्येक वचन हे ग्रहण करणे खूप महत्त्वाचं आहे. कारण वचन दोधारी तलवार आहे. हो, कारण वचनाला 2 धार आहेत असं बायबलच सांगत आहे प्रियांनो. तर त्यामुळे आपण पूर्ण मनोभावे आपण परमेश्वराच्या वचनावर चालण्याचा प्रयत्न करूया. तर आपण छोटीशी प्रार्थना करू. धन्यवाद 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 पवित्र परमेश्वर पिता, तुझ्या चरणी येते माझ्या राजा, लीन नम्र होऊन तुला नमन करते माझ्या राजा. हो परमेश्वरा, हा सुंदरसा दिवस आमच्या जीवनात जोडलास त्याबद्दल तुझे कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. हो परमेश्वरा, कित्येक लोक आहेत माझ्या पप्पा की आजचा दिवस ही वेळ नाही पाहू शकले माझ्या राजा, पण तुझा अनुग्रह कृपा दृष्टी आमच्यावर एवढी आहे की आम्हाला तुझ्या जिवंताच्या भूमीमध्ये ठेवलं आहेस, त्याबद्दल तुझे कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. हो परमेश्वरा, जसं तुझं वचन सांगते माझ्या बाप्पा की आम्हाला निस्वार्थ भावाने मदत करा असं तुझं वचन सांगत आहे माझ्या राजा. जर आम्ही असं केलं तर तू आम्हाला काय प्रत्येक आमच्या कामामध्ये तू बरकत देणार आहेस. हो यस आमेन. आम्ही या वचनाला रिसीव्ह करतो इन द नेम ऑफ जीसस माझ्या राजा. हो परमेश्वरा, तुझ्या वचनावर चालण्यासाठी आम्हाला सहायता आणि मदत करा बा. हो पिता, तू खूप महान सामर्थ्य आहेस माझ्या राजा. हो दे बाप्पा, ही छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा सर्वांसोबत राहो. थँक्यू सो मच.